नमस्कार शेतकरी बांधवांनो, लाडक्या बहिणीचे 1500चे 2100 रुपये कधी होणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याचं उत्तर आजच्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात दरम्यान मिळालेलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 1500चे 2100 रुपये कधी मिळणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न उत्तराचा तास हा सुरू होता आणि त्याच्यामध्ये जे विधान परिषद आहे त्या विधान परिषदेमध्ये सतीश पाटील यांनी महिला व बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही निवडणुकीपूर्वी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही निवडून आल्याच्या नंतर 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये प्रति महिन्याला देणार आहोत आणि ही घोषणा तुमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आता त्या प्रश्न उत्तरावर जे काही प्रश्न सतीश पाटील यांनी विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर अदिती तटकरे यांनी द्यायला सुरुवात केली आणि पहिले आम्ही इतक्या महिलांना पैसे दिले तितक्या महिलांना पैसे दिले असं त्या सांगत होत्या। पण सतीश पाटील यांनी परत एकदा उभं राहून त्यांना प्रश्न विचारला की मी तुम्हाला ते नाही विचारलंय की 1500चे 2100 रुपये तुम्ही कधी करणार आहात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वप्रथम द्या। त्यावर महिला व बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी माहिती दिली की जो आमचा जाहीरनामा आहे आणि जे आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना निवडून आल्याच्या नंतर 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहोत, तो आमचा जाहीरनामा हा फक्त या वर्षाकरिता नाही किंवा या अर्थसंकल्पाकरिता नाही तर हे पुढील 5 वर्षासाठी तो आमचा जाहीरनामा आहे। आणि त्या जाहीरनाम्यावरती महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा चर्चा करतील जे काही निर्णय घेतील ते आम्ही नंतर महिलांचे 2100 रुपये वाढवू, पण या अर्थसंकल्पामध्ये किंवा या अधिवेशनामध्ये महिलांचे 1500चे 2100 रुपये होणार नाहीत असं स्पष्ट मत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले। मग आता त्यांनी जो काही प्रश्न म्हणजे उत्तर सांगितलेले प्रश्नाचं उत्तर त्या उत्तरामध्येच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही हे जवळपास क्लिअर झालेले आहे। जवळपास 90% तर क्लिअर झाले, 10% बाकी आहे। कारण 10 मार्चला जो अर्थसंकल्प सादर होणार आहे जे बजेट जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये कदाचित कर्जमाफीचा काही उल्लेख होऊ शकतो का अशी आशा शेतकऱ्यांना आहे। पण त्यांनी जे काही उत्तर दिलं आहे ते लक्षात घ्या की जी काही सरकारने निवडणुकीपूर्वी सूचना दिली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमूद शेतकरी सन्मान निधी योजनेस हप्त्यात वाढ, लाडक्या बहिणींना 1500चे 2100, त्यांनी याच्यामध्ये सरळ सांगितले की जो काय आमचा जाहीरनामा आहे तो जाहीरनामा येत्या 5 वर्षासाठी येतो। 5 वर्षात आम्ही तो निर्णय जे काय आम्ही जाहीरनाम्यात सांगितले ते निर्णय आम्ही घेऊ शकतो, पण या अर्थसंकल्पात घेऊ शकणार नाहीत। मग कर्जमाफी बाबतही तसंच होणार आहे का? कारण सध्या तरी काल आणि आज विधानसभेमध्ये दोनच गोष्टीवरती चर्चा चालू आहे। ती म्हणजे एकतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा तो तर काल दिला म्हणून तो विषय संपला आणि त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे अबू आझमी कोरटकर आणि सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केलेली आहे आणि त्याबद्दल कालपासून वाद हा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही चर्चासत्र चालू त्या चर्चासत्रात होत आहे आणि ती खरंच खेदाची गोष्ट आहे की जे अबू आझमी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील यांनी महापुरुषांचं जो काही बदनामी केलेली आहे किंवा विटंबना केलेली आहे त्याबद्दल एक कडक कायदा आला पाहिजे आणि त्या कायद्याअंतर्गत या सर्वांना शिक्षा झाली पाहिजेत। पहिले तर कायदा आलेलाच पाहिजेत आणि कायदा आल्याच्या नंतर कुणीही अशी महापुरुषांची बदनामी करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल ते वाईट बोललेत, त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजेत। अबू आझमींना त्या अधिवेशनातून बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांना अधिवेशन होईपर्यंत त्या सभागृहामध्ये घेतलं जाणार नाही। पण योग्य ते सरकारने निर्णय घ्यावा, योग्य ते कायदा आणावा। आता याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफी बद्दलही सरकार जर उद्या विरोधी पक्ष नेत्याने जर प्रश्न लावून धरला की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार आणि सरकारने जर परत माननीय ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत अदिती तटकरे यांच्यासारखं जर उत्तर दिलं की आमचा जाहीरनामा 5 वर्षाकरिता आहे आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकणार नाही, आम्ही 5 वर्षात कधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतो असं जर बोललं तर शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फुटल्यासारखं होणार आहे। कारण शेतकऱ्यांची आशा आता या 10 मार्च पर्यंत लागलेली आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि त्यासाठी
जे काही शेतकरी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत, जागोजागी आंदोलन सुरू आहेत। रविकांत तुपकर हे 18 मार्च पर्यंत मुंबईला आंदोलन करणार आहेत, कारण 10 मार्चला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झाली तर ते आंदोलन करणार आहेत। पण माझी अशी आशा आहे की शेतकऱ्यांनी आंदोलन आधीच करावी, म्हणजे 10 मार्चचा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे, जे काही बजेट सादर होणार आहे, त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय सरकारला घेणं भाग पडलं पाहिजे, असं काहीतरी वातावरण निर्माण झालं पाहिजे। विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर वारंवार सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत, म्हणजे कमीत कमी शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याचं स्पष्ट मत, जसं लाडक्या बहिणीचे 1500 चे 2100 कधी होणार हे स्पष्ट आज कळालेलं आहे की या वर्षात तरी 2100 होणार नाहीत। तसं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं जर वारंवार प्रश्न विचारले तर सरकार त्याला उत्तर देईल, जे सहकार मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील ते तरी उत्तर देतील की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय आम्ही आता घेणार आहोत की येत्या 5 वर्षात कधीही घेणार आहोत, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। 10 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे आणि सध्या तरी या 2-3 दिवसात कोणीही कर्जमाफीवर बोललेलं नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी झाली याच्यावरती चर्चा सुरू आहे। त्याच्याबरोबर कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आताचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल चर्चा चालू आहे। दुसरं काही विषय सध्या तरी अधिवेशनात बोलला गेलेला नाही आहे, फक्त लाडक्या बहिणीचं जे काही 1500 जे 2100 करणार ते या अर्थसंकल्पात करणार नाही असं स्पष्ट असं मत महिला व बालविकास मंत्री यांनी आज सांगून टाकले। आता राहिला विषय कर्जमाफीचा। आता कर्जमाफीबद्दल येत्या 2 दिवसात अजून काही होऊ शकतं का हे बघण्यासारखं आहे, कारण विरोधी पक्ष सध्या तरी कर्जमाफीवर बोलत नाही। बघूयात अजून 10 मार्च पर्यंत काय होतं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकार काय बोलतं। अशाच अपडेट आणि शेती-माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात मित्रांनो पुढील एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।